आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। 1 वर्षांपासून फरार असलेला मोक्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद। पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकानं मोक्का गुन्ह्यातील तब्बल 1 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरोडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी कुणाल उर्फ सोन्या संजय चांदणे, वय वर्ष 33, राहणार भीमज्योत मित्रमंडळ चौक, राज चौक, येरोडा हा गेल्या वर्षभरापासून फरार होता। त्याचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा युनिट 4ला दिले होते। युनिट 4चे पथक परिसरात प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अहमद खान शेख आणि तुषार खराडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित आरोपी गोंधळेनगर कॉलेज कॅनलजवळ हडपसर परिसरात येणार आहे। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे परिमंडळ 4चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने स्वतःची ओळख कुणाल उर्फ सोन्या संजय चांदणे अशी सांगितली। त्याच्या विरुद्ध येरोडा पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो फरार असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्याला येरोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम तसेच गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकातील पोलीस कर्मचारी अहमद खान शेख, तुषार खराडे, नितीन साबळे, विठ्ठल वावळ, प्रवीण भालचिम, संजय गायकवाड, वैभव रणपिसे, विशाल इथापे, शरद झंजारे, रोहिणी पांढारकर आणि मयुरी नलावडे यांनी पार पाडली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।